वतीनं या ठिकाणी आपल्या नारायणगावच्या शाळेचा असेल किंवा आजूबाजूच्या शाळांचा असेल तो चांगला निकाल लागला जातो। चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थी उत्कृष्ट गुणांनी या ठिकाणी उत्तीर्ण होतात। याच्या पाठीमागे शिक्षकांचं काम हे अतिशय उत्कृष्ट प्रकारचा असतो, त्यांचा त्याग या पाठीमागे असतो आणि या त्यागाचा उतराई होण्यासाठी आपण त्यांना सन्मानित करावं ही आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष माननीय रमेशजी पाटील त्याचप्रमाणे सगळ्या पदाधिकाऱ्यांची भावना आणि याच भावनेतून असणाऱ्या सर्वांचं मी सर्वप्रथम विद्या मंदिराच्या आणि आमच्या संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत करते। आमच्या संस्थेचा आमच्या शाळेचा निकाल यावर्षी हा जवळजवळ 100% लागला असं म्हणलं तरी काहीच हरकत नाहीये। तसंच 90%पेक्षा जास्त असणारी मुलं 19 विद्यार्थी आहेत आणि प्रथम क्रमांक मिळवणारी विद्यार्थी सुद्धा 98.20% मिळवणार 99.20 म्हणजे जवळजवळ तालुक्यामध्ये देखील प्रथम आहे। संस्कृतमध्ये एका मुलाला 100 पैकी 100 गुण सुद्धा मिळाले आहेत। अतिशय उच्चांकी असा निकाल आतापर्यंतच्या निकालामध्ये उच्चांकी असा हा निकाल लागलेला आहे। त्याच्यामुळे आपण आमची दखल घेतली आहे इथपर्यंत आमच्या या कौतुक आला त्याबद्दल मी आपले आभारी आहे। मॅडमचा सन्मान झाल्यानंतर आपण शिक्षकांच्या सन्मानाकडे बोलूया, कारण मेन काम करणारे आमच्या वर्गाचे शिक्षक आहेत, पर्यवेक्षक आम्ही फक्त नियोजन सांगत असतो। मी सर्वप्रथम 10वी फ चे वर्ग शिक्षक कारण तुम्ही ज्या खुर्चीवर बसला ती खुर्ची परंपरेने गुरुवरांची आहे, ती गुरुवरांची आहे आणि या गुरुवरांच्या खुर्चीचा तो सन्मान आहे। आणखीन एक आठवण दुसरी या ठिकाणी सगळ्यांना सांगतो की आमचे रमेश पाटील मला वय काय फार नाही 2008 बरोबर त्याला माझ्याला कळलं मला हे सगळी मंडळी माझे त्यातले काही विद्यार्थी तेव्हा आठवत या ठिकाणी सांगतो या शाळेचा माझे विद्यार्थी माझे शिक्षक सगळ्यांच्या स्वागत ही जी आठवण आहे। असाच एक प्रसंग लक्षात घ्या की असा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझे विद्यार्थी अध्यक्ष सामवेश कार्यक्रमाचे झाले आणि मुख्याध्यापकांच्या रूममध्ये आम्ही गेले, कारण कार्यक्रम सुरू झाले 5-10 मिनिटं बाकी येत होती आणि त्यावेळेस मुख्याध्यापक बसायला सर होते पलीकडे गेलो आणि बस सर म्हटलं की या प्रसाद सगळ्यांना कामगार मंत्री होते त्यावेळेस पाटील सगळा जवळ बाहेर थांबला होता। भाईंनी फक्त नमस्कार केला आणि म्हणजे त्या खुर्चीवर आम्ही कुणीही बसणार नाही म्हणे, ती खुर्ची नानासाहेबांची आहे आणि नानासाहेबांची खुर्ची म्हणून आम्ही कोणाला नमस्कार करतो असं सुद्धा त्यावेळेस भारावले। कारण शेवटी ही जी परंपरा आहे ती परंपरा आपल्याची आहे। आणि आणखीन एक गोष्ट अजून मतलब आमचं चिरतरुण्य मानवी 28 वर्ष या माणसांनी आणि सगळ्यांनी साहेबांना शेवटी पाहिजे या माणसांनी हा संस्कार आहे। आम्ही अगदी शिवाजीराव काय आम्ही बाकीची मंडळींनी आम्ही गुरुवारांच्या शेवटचा कार्यक्रम पाहिलेला, अगदी महानिर्माणाचा कार्यक्रम पाहिला, हजारो माणसं रडताना आम्ही पाहिलेली आहे। याच ठिकाणी इथे पुरंदर शहरात मोबाईल होते, इथे मी हजारो मुलं रडत होती। मी त्यावेळेस विचारलं होतं की मुलं का रडतात, त्या तिथं 6 होईपर्यंत कुंड लावलं ते
ते जुन्या समाज शिक्षकांसाठी सांगते तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा म्हणून सांगितले तिथं कोणतं लावले. धन्यवाद. आता एक फक्त मी सांगणार आहे मुख्याध्यापिका आहे आणि सुगत सरांचा माझा तर 1992 पासूनचा आमचा संबंध आहे. अजूनही सुगत सर एवढे टचमध्ये आहेत. रस्त्यात जरी भेटले तरी अगदी त्यांच्याशी बोलताना अगदी घरच्यासारखं वाटतं. आमच्याकडूनही कधी काही सहकार्य लागलं तुम्हाला तरी आम्ही ते सहकार्य करू. सर्वांचं मी स्वागत करते. आणि दुसरं म्हणजे मला 1 मे पासून मुख्याध्यापकपदी माझी नियुक्ती झाली. मी स्वतःचं भाग्य समजते की मला मनात सुद्धा वाटलं नव्हतं की मी हा एवढा मोठा पल्ला गाठेपर्यंत पोहोचेल. आणि मंडळाने पण माझ्या विश्वास दाखवला, मला काम करण्याची संधी दिली. मी अगदी त्या गुरुवारांच्या नावाला म्हणजे ते नाव असं उंचावत राहील असंच काम करेल. अजूनपर्यंत आजपर्यंत प्रामाणिकपणे पूर्ण काम करत आलेले आहे. पर्यवेक्षक असो किंवा उपमुख्याध्यापक. आणि हे वर्ष तर माझ्यासाठी खूप म्हणजे वेगळंच आहे. मला अगदी तन मन धन अर्पून मी काम करणार आहे. आपल्या शाळेसाठी जेवढं करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. शाळेचं मला खरंच पहिल्यापासून खूप अभिमान आहे. म्हणजे या शाळेमध्ये काम करतो असं बाहेर जरी कोणाला सांगितलं त्या लोकांना सुद्धा खूप अभिमान वाटतो की मी एवढ्या मोठ्या शाळेमध्ये काम करतो शिक्षक असताना सुद्धा. त्यामुळे ही संधी मला मिळाली. मी त्या संधीचं सोनं करेल. आणि तुम्हाला पण कधी सहकार्याची गरज लागली काही वाटलं आम्हाला नक्की सांगणार. कारण ज्येष्ठ नागरिक संघ ही समाजाची गरज आहे. जुन्नरला पण आहे ज्येष्ठ नागरिक संघ आम्ही पाहतो. खरंच समाजाची गरज आहे. त्यांचं कार्य सुद्धा खूप चांगलं कार्य आहे. सर्वांना एकदा परत धन्यवाद आणि सर्वांच्या शाळेमध्ये स्वागत.